आपण पाहत आहात सत्य बातम्याचं सखोल विश्लेषण रत्नाकर न्यूज। रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलचा उपक्रम रत्नाकर न्यूज, बातमीच्या गर्भात जाऊन त्या बातमीचं सखोल विश्लेषण देणारं यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज हा व्हिडिओ जर मला करायची पाळी आली नसती तर खूप चांगलं झालं असतं। पण या लातूरच्या पॅटर्नला ढब्बा लावण्याचं काम या शिवराज मोठेगावकरनी केलेलं आहे। जाहिरात काय? डॉक्टर बनवण्याची फॅक्टरी। या बोगस डॉक्टरच्या फॅक्टरीमध्ये किती बोगस माल तयार झाला, या बोगस फॅक्टरीमध्ये किती बोगस डॉक्टर आज कार्यरत आहेत, किती बोगस डॉक्टर आज रुग्णाच्या जीवाशी खेळत आहेत, किती वर्षापासून हा गोरखधंदा चालू आहे। लातूरच्या प्रत्येक नागरिकाची मान शर्मेनं खाली गेलेली आहे। ज्या अभिमानानं आम्ही असं कॉलर उडवत सांगत होतो, हे मोठेगावकर क्लासेस आमच्या लातूरचे, एक आम्हाला अभिमान, एक सन्मान, एक लातूरचा मान। आम्ही कुठेही जाऊ, हा आमचा मुलगा लातूरला हो, मोठेगावकर क्लासेसला आहे, अभिमानानं बाप सांगायचा। त्या बापाच्या पॅन्टीला ठिगळ असायचं, दाढी वाढलेली असायची, कर्जाच्या बोझानं दबलेला असायचा तो बाप। एवढा विश्वास या मोठेगावकर क्लासेसवर या महाराष्ट्रच नव्हे तर देशातल्या जनतेने ठेवलेला होता। या क्लासेसच्या निमित्तानं लातूर शहरामध्ये परराज्यातल्या मुलांची एंट्री झाली, धनदांडग्यांची एंट्री झाली, इथे ड्रग्स सुरू झाले, अवैध धंदे सुरू झाले। 2-4 घटना ह्या भागामध्ये भरलेल्या ट्युशन एरियामध्ये घडलेल्या आहेत। 2-4 घटना घडलेल्या आहेत, आणि एक तर घटना म्हणजे सगळ्या जगजाहीर आहे, एका क्लास चालकाचा खून, मर्डर। ते सगळं आता बाहेर उकडून निघालं पाहिजे। म्हणजे हा पैसे कमवण्याचा हव्यास माझाच क्लासचा मुलगा मेरिट मध्ये कसा येतो हा दाखवण्याचा अट्टहास। एकाच विद्यार्थ्यांचे फोटो प्रत्येक क्लासेसवर, तोच विद्यार्थी। आम्ही तुम्हाला अनेक उदाहरणं सांगतो, विद्यार्थी एकच आहे, फक्त क्लासचं नाव बदलत आहे, आमचा टॉपर। खरं तर माझी सरकारकडे विनंती आहे, या सगळ्या नीटच्या क्लासेसला आता बंद करून कॉलेजमध्ये हे नीटचे क्लासेस घ्यावे। काल जसं राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना घरचा आहेर दिलेला आहे। त्यांनी सांगितलं की हे सगळं सरकारचं अपयश आहे। त्यांचेच मंत्री सांगतायत। प्रश्नपत्रिका बाहेर फुटतेच कशी? बच्चू कडू काल म्हणाले की सरकार काय झोपा घेत होतं का? त्या या शिवराज मोठेकरला कोणी कुंकू लावलं त्यांचा आशीर्वाद आहे।
कुठे स्थानिक आमदार माजी मंत्री अमित देशमुख साहेब, एकही शब्द नाही त्यांचा बाहेर. का तुम्ही म्हणत नाही की आम्ही ह्याचा निषेध करतो? ज्या मोठेगावकरांनी तुम्हाला निवडणुकीमध्ये मदत केली, जाहीर स्टेजवर तुम्हाला सांगितलं की देशमुखांचं कुंकू आमच्या कपाळाला आहे, देशमुख म्हणले ते कुंकू आता पुसून टाक. म्हणून माझा अजून एक व्हिडिओ आलेला आहे बघा, तुम्ही पहा की हळद फसली आणि कुंकू पुसलं. आमचे मित्र नागेश दरकांनी एक सिनेमा काढला होता, हळद रुसली कुंकू हसलं. ते मला लक्षात क्लिक झालं की हळद फसली, मोठे गावकरची हळद फसली आहे आणि कुंकू पुसले देशमुखांना. कारण आता खरं तर यामध्ये अमित देशमुखांना घेण्याचं फार काही महत्व येत नाही, कारण ते काही कोणाला सांगत नाही की तुम्ही असे बोगस काम करा म्हणून. त्यामुळं आता कदाचित त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं चाललेलं ही गोष्ट वेगळी आहे, एक करमणुकीचा भाग म्हणून आपण त्याकडे बघूया. पण कधीही कोणताही नेता सांगत नाही की तू असे गोरखधंदे काळे धंदे करून पेपर फोडून लोकांच्या जीवाशी खेळा. 23 लाख स्वप्नांशी खेळला तो. अजूनही लातूरातून बरेच नावं बाहेर येण्याची शक्यता आहे, काही डॉक्टर्स सुद्धा त्यामध्ये असण्याची शक्यता आहे, असं लोक कुजबुजायला लागलेले आहेत. किती किती लोकांना मोठेगावकरांनी पेपर दिले. प्रल्हाद कुलकर्णी नावाच्या अनाजी पंतांनी तोंड उघडलं, तिथंच मोठेगावकर फसले. कॉल रेकॉर्डिंग झालं, फोनवर प्रश्नपत्रिका सांगण्यात आली, त्याचा पूर्ण रेकॉर्ड. खोटं जास्त दिवस चालत नसतं मित्रांनो. आणि आता या लातूरच्या क्लासेसवर कितपत लोक विश्वास ठेवतील याची मला खात्री वाटत नाही. आता सरकारनं यापुढे तर कमीत कमी अशी बोगस फॅक्टरी निर्माण ना होतील याची काळजी घेतली पाहिजे. मला तर राधाकृष्ण विखे पाटलाचं पूर्ण मी त्यांना समर्थन देतो की ते बंद केलं पाहिजे सगळं. सर्व कॉलेजेसनी, सर्व क्लासेस, सर्व शाळांनी सक्त वॉर्निंग घातली पाहिजे की एकानंही प्रायव्हेट क्लास जर घेतला त्याला नोकरीला मुकावं लागेल. ह्या प्रायव्हेट क्लासचा गोरखधंदा, त्यामधून निघणारी पेपर फुटी आणि हे पेपर सेटर. प्रल्हाद कुलकर्णी नावाचे अनाजी पंत गद्दारी केली 23 लाख मुलांच्या संसाराची, त्यांच्या आईवडिलांच्या मानसिकतेची, त्यांच्या स्वप्नांशी. ही फॅक्टरी किती बोगस डॉक्टर निर्माण झाला. हा कच्चा माल कुठून येत होता? फॅक्टरीत माल असतो, मग हे मुलं काय ह्यांचा माल आहे का? या कच्च्या मालावर प्रक्रिया करून पुन्हा बाहेर पक्का माल बाहेर काढला बोगस डॉक्टर नावानं. हे किती वर्षापासून चालू आहे, याचा आता मुळाशी जाणं हे सरकारचं काम आहे, सीबीआयचं काम आहे, पोलिसांचं काम आहे, चौकशीच्या समित्यांचं काम आहे. आणि ह्या 23 लाख विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला न्याय देणं हे आता परम कर्तव्य या सरकारचं आहे, राज्य सरकार आणि केंद्र सरकार. आमच्या लातूरचे खासदार काळगे, त्यांच्याच प्रचारात हे शिवराज मोठेगावकर होते. ज्यांचा प्रचार केला त्यांच्याच विरोधात काळगेंनी मोर्चा काढला. आणि आता संपूर्ण लातूर शहर एक सुन्न झालेलं आहे, कारण ज्या मोठेगावकरांची आज करोडो रुपयाची संपत्ती त्यांनी या बोगस कारभारावर कमवलेली आहे, याची ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे. कारण आपण पाहिलेलं आहे, आमचे युट्यूबर मित्र राहुल कुलकर्णीचं मला अभिनंदन करावं वाटतं.
निर्भीड पत्रकार, त्याचं जाहीर अभिनंदन मी करतो. कारण प्रत्येक गोष्टीचा सखोल बारकाईने अभ्यास करून ते आपल्यासोबत आपल्याला विश्लेषण देतात. त्यामुळं जे चांगलं त्याचं कौतुक नक्कीच केलं पाहिजे. फक्त एका गोष्टीचं वाईट वाटतं की ही घटना लातूरमध्ये घडायला नको होती. लातूर पॅटर्नला डाग लावायला नको होता. काल संजय राऊतांनी सांगितलं की ही सगळी भाजपच्या संस्था आहेत. संजय राऊत साहेब, जरा ते व्हिडिओ काढून बघा. हे शिवराज मोठेगावकर काय म्हणतात की अमित देशमुख साहेब, आम्ही देशमुखांचं कुंकू लावलंय आणि 7 जन्म हे कुंकू लावणार आहे. म्हणजे आता ही बलास देशमुखांना 7 जन्म झेलायची हे लक्षात ठेवा. असे बोगस डॉक्टर निर्माण करणाऱ्या फॅक्टऱ्या आता बंद झाल्या पाहिजेत. याच काँग्रेसने मोर्चा काढला. त्या मोर्चामध्ये विद्यार्थी कुठले होते? इतर क्लासेसचे होते. मग इतर क्लासेसला प्रोत्साहन द्यायचं होतं का ह्यांना की तुम्ही मोठ्यावरच्या क्लासच्या विरोधात मोर्चा काढा म्हणजे आमचा क्लास जोरात चालेल. प्रत्येकाचं लक्ष अर्थार्जनाकडे आहे. पैसा दाम खरी काम. कुठेतरी मन सुन्न होऊन जातंय आणि काळजी वाटते ह्या लेकरांच्या भविष्याची. कित्येकांनी सांगितलं की हे लातूरचं अर्थकारण बिघडणार वगैरे. हे सगळ्या गोष्टी आता काय होते दिसत बघायला लागेल पुढे. आणि अजून कुलकर्णी काय काय तोंड उघडतो. मनीषा वाघमारे काय तोंडातून बाहेर काढते. मनीषा मांढरे काय काय सांगतात. आणि मोठे गावकर आपल्या मुखातून कुणाकुणाची नावं घेतात, ज्याचा पर्दाफाश लवकरच 4-8 दिवसात झाल्याशिवाय राहणार नाही. पण अजून काही नावं आमच्याकडे आली आहे की ज्यांनी पेपर विकत घेतले, ज्यामध्ये अनेक प्रतिष्ठित आहेत असं कुजबुजलं चाललंय. त्यांच्या चौकशा चालू आहेत. त्यामुळे हा तपासाचा भाग असल्यामुळे आपल्याला काही गोष्टी तोंड बंद ठेवावं लागणार आहे. फक्त एक गोष्ट नक्की आहे की लातूरच्या या लातूर पॅटर्नला डॉक्टर जनार्दन वाघमारे, डॉक्टर गोपाळरावजी पाटील, प्राध्यापक अनिरुद्ध जाधव यांनी घडवलेला हा लातूर पॅटर्न, शाहू पॅटर्न, या लातूर पॅटर्नला डाग लावण्याचं काम या शिक्षण माफिया या मंडळीने केलेलं आहे. फक्त किती वर्षापासून हे चालू आहे याचा शोध आता घेणं काळाची गरज आहे. माग एकदा 22 का 23ला असंच पेपर लिकेज झालते. त्यावेळेस काय झालं? 24ला पेपर लिकेज झाला. त्यावेळेस काय झालं? 25ला पेपर. दरवेळेस पेपर लिकेज होतात. मग यामागचा सूत्रधार कोण आहे? हा अनाजी पंत कुलकर्णी किती वर्षापासून हा गोरखधंदा करतोय. आणि बघा पुन्हा बीड आलं. तुम्ही म्हणता लावसेकर तुम्हाला बीड बद्दल काय कसं? काहीच नाही. बीड हे माझा आजोळ आहे. माझ्या बीड बद्दल मी वाईट कसं बोलेल. पण पुन्हा हा बीडचा निघाला. बीड मध्ये ह्याच 5 मजली टोले जंग कॉम्प्लेक्स बांधकाम चालू या कुलकर्णीचं. का न जाणे की अशी कलंकित लोकांनी पक्ष बदनाम होतो, जात बदनाम होतो, समाज बदनाम होतो, धर्म बदनाम होतो, मराठी माणूस बदनाम होतोय. आज देशामध्ये छितू चालू आहे. 3 लेकरांनी आत्महत्या केलेल्या आहेत. याला जबाबदार कोण आहे? मनुष्यवधाचा गुन्हा ह्यांच्यावर लावला पाहिजे का? संघटित गुन्हेगारी म्हणून मकोका लावला पाहिजे का? मोक्का अंतर्गत ह्यांना अरेस्ट केलं पाहिजे का? ह्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे का? का तर जेणेकरून पुन्हा अशा फॅक्टरी निर्माण होणार नाहीत याची काळजी सरकारला घ्यावी लागेल. मित्रांनो, अत्यंत व्यथित होऊन मी हा व्हिडिओ करतोय. मला नको वाटत होतं की हा व्हिडिओ आपण नाही करायचा, पण शेवटी माझ्यातला तो एक सामान्य माणूस बसू देत नाही.
मित्रांनो, फक्त एकच सांगणं आहे, या लातूर पॅटर्नला दृष्टी लागू देऊ नका. सर्व प्राध्यापकांना विनंती आहे. बोगस डॉक्टर निर्माण झाले डॉक्टरांना विनंती आहे, जीवाशी खेळू नका रुग्णांच्या. कट प्रॅक्टिसच्या माध्यमातून काय चाललंय लातूरमध्ये? दवाखाना माझाच, त्या दवाखान्यामध्ये मेडिकलचं दुकान माझंच, त्याच्यातली औषधं माझंच भांडवल, त्याच्यात माझं 50% मार्जिन. आणि एक साधं आपण एक छोटस काहीतरी दुखायला म्हणून गेलं की कमीत कमी 10 गोळ्यांची यादी समोर येते. दणकन 2-3 हजारला त्या रुग्णाचा मुर्दा पडतो. हा मेडिकल क्षेत्रातला गोरख धंदा बंद झाला पाहिजे. कुठेतरी सर्वसामान्य माणसाला डॉक्टर हा देव मानला जातो आपण. आणि अशी ही बोगस डॉक्टर बनवणारे फॅक्टरीतून निघालेले आहेत, त्यांना आपण देव मानायचा? कित्येक दवाखान्यामध्ये पेशंट सिरियस असेल तर त्याला पैसे आल्याशिवाय थिएटरमध्ये घेत नाहीत ऑपरेशनच्या. अगोदर दाम दाम करी काम. अशी ही बोगस डॉक्टर बनणाऱ्या फॅक्टरीला सरकारनं लगाम घालावा. मित्रांनो, बोलण्यासारखं बरंच आहे, अजून बरंच काय आपल्याला बोलायचं आहे, पण आजच्या या भागात एवढंच. पाहत राहा रोखठोक, स्पष्ट, निर्भीड, आपल्या सर्वांचं आवडतं चॅनल रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम रत्नाकर न्यूज. पाहत राहा, काळजी घ्या. धन्यवाद. आपण पाहत आहात सत्य बातम्याचं सखोल विश्लेषण रत्नाकर न्यूज.